श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात तर मस्तच राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जाव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तुम्ही गणपती बसवत असणार तर चांगले, नाही बसवत असणार तरी पण आपली घरातली साफसफाई आपल्याला करायची आहे. भाद्रपद महिन्यामध्ये आपण घरातली साफसफाई करत असतो. तर चला, गणपती बाप्पा येणार आहे तर म्हटलं चला घरातली डीप क्लिनिंग वगैरे काय करणार नाही आहे. हा जो समोरचा रॅक दिसतोय हा रॅक आणि इकडं स्टीलचा रॅक आहे, त्याच्यावरची जी भांडी आहे तीच मी घसणार आहे. कारण की खूप खराब झालेली होती आणि इकडं तिकडं सगळे भांडे अस्तव्यस्त झालेले. जिकडं तिकडं आता पसाराच पसारा आहे बघा. किचन ओटा पण फुल आहे. स्वयंपाक वगैरे झाला होता, भेंडीची भाजी चपाती. आणि सोम गेला होता, ओम घरी होता. पण ओमला काही काम मी सांगणार नाही कारण की तो खूप लांब जातो 16 किलोमीटर कॉलेजसाठी. तर त्याला सुट्टीच्या दिवशी आराम करत असतो. इथून 16 किलोमीटर अपडाऊन करावं लागतं त्याला. शिवाजीनगरला जावं लागतं त्याला. इंजिनियर कॉलेजला आहे तर सेकंड इयरचं वर्ष आहे त्याचं. म्हणून ते काही दिसत नाही व्हिडिओमध्ये. सकाळचे जातात संध्याकाळी आलेले असतात आणि त्यांचा अभ्यास वगैरे राहतो. तर मला एकटीला सगळं घरातली कामं करावी लागणार आहे. आता स्वयंपाक वगैरे झाले होते, कपडे धुवायचे होते रे, भांडी घसून घेणारे. आता म्हणजे 3-4 दिवस लागतील मला हे सगळं क्लिनिंग करायला. आता सगळं रॅकवरची जेवढी भांडी तेवढी काढून घेणार, रॅक मस्त साफ करून घेणार, पुसून घेणार. आणि बघेल नंतर दिवाळीच्या वेळेस कलर पण मारून घेणार रॅकला ब्लॅक रंगामध्ये. फर्निचर काय केलेलं नाही आहे किचनचं. फर्निचर केलं का एवढी धूळ वगैरे होत नाही भांड्यांवर. फ्रीज होतं ते मी साईडला हॉलमध्ये ठेवलेलं आहे कारण की मग मोकळं आपल्याला काम करता येईल. भांडे वगैरे सगळे हॉलमध्ये ठेवणार. परत ते गॅलरीत जाणार, जेवढे धुतले जातील तेवढे. सगळे पापड वगैरे आहेत. आणि इथं बघू शकता पातेलींमध्ये पातेली आहे. आपल्याला पापड करायला लागतात. पापड, कुरडया, वड्या. आणि जास्त काही पाहुणे आले का मग चहासाठी मोठ्या पातेल्या, स्वयंपाक करण्यासाठी स्टीलच्या लगेच काळपट पडतात पण स्टीलच्या पण आहे. पण ॲल्युमिनियममध्ये चांगली फोडणी वगैरे देता येते आपल्याला. आणि आता पापड आहेत. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे सगळे, म्हणजे माझे डबे ना कुरडया पापड याचेच भरलेले. पण मी काय 2-3 डबे घासून घेणार, ते सुकवणार आणि त्या डब्यामध्ये टाकणार आणि नंतर मग ते डबे धुणार. कारण की पावसाळ्याच्या दिवसात बाहेर काढले ना तगारीत वगैरे तुम्ही पण नका काढा. असे चपातीसारखे तुमचे पापड होऊन जातील. गेल्या वेळेस मी वेफर फक्त तगारीत ठेवले, म्हटलं हा डबा घासून घेते, खूप खराब झालेला आहे. तर असे चपातीसारखे वेफर झाले माझे. आणि अजून पण तसेच आहेत, पण तळताना कडक होऊन जातं ते. आणि इकडं बघू शकता सगळे भांडे. सोमला सांगत होती की तू सगळे भांडे हॉलमध्ये ने, थोडं सरको म्हणजे यायला जायला जागा. आणि इकडं बघा पावसाला हजेरी मारली. पावसाचं काही खरं नाही, पाऊस येतो जातो, परत ऊन पडतंय. 10-15 मिनटं पाऊस आला, परत ऊन पडलं, परत पाऊस आला, कुठं हवा चालू होऊन जाते. तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये खूप पाऊस चालू आहे 2-3 दिवसापासून. आणि गणपती बाप्पांचे 3-4 दिवस राहिले. उन्हाची वाट बघणार तर गणपती बाप्पा पण येऊन चालले जातील. म्हटलं चला आता आपण सगळं जितकं होईल तितकं करू 3-4 दिवस. परत दिवाळीच्या वेळेस आपण डीप क्लिनिंग करून घेऊ. आता काही जास्त एवढं करणार नाही, फक्त रॅकवरची भांडे वगैरे घासून घेणार आहे मी. खूप खराब पण झालेली होती. आणि पावसाचे दिवस असते ना तर पुण्या भागामध्ये ना लगेच असं जाळं वगैरे पकडून घेतं. आणि मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली होती तर डाळी वगैरे असं काही उन्हात वगैरे टाकता आल्या नव्हत्या, म्हणून पटकन जाळं वगैरे करून घेतं. आता हे 4-5 दिवस माझी साफसफाई चालणार आहे, जितकं होईल तितकं. एका दिवसात तर काही होणार नाही आहे.
फक्त किचनलाच जास्त वेळ लागतं. भांडे घासायला पण वेळ लागत नाही, धुवायला पण नाही, पण ते रचायला सर्व व्यवस्थित. आणि हा दुसरा दिवस होता. पिठोरी अमावस्या होती, त्या दिवशी पण सगळे घरांची जाळं जरमट काढलं मी, सगळी साफसफाई केली, हॉलची फर्निचर वगैरे. आणि या दुसऱ्या दिवशी म्हटलं चला किचनचं सगळा पसारा आवरून घेऊ, भांडे वगैरे सगळे घसून घेऊ जितके होतील तितके. आणि नंतर 3-4 वाजता DMartला पण गेले. घरातला किराणा पण संपलेला होता, तर किराणा पण आणला. किराणा आणलाय, पण अजून परत भरपूर काही आणायचं राहिलेलं आहे अजून. आणि गणपतीचं पण काही गणपती बाप्पा बुकिंग पण करायचं आहे, काही वस्तू पण घरी आणायचे आहेत. म्हणून 2-3 तासात जितके डब्बे वगैरेच घासले मी, नाही बाकीचे भांडे ठेवून दिले. आणि दुसऱ्या दिवशी परत हे बघा, दुसऱ्या दिवशी परत हे भांडे घासले, स्वयंपाक वगैरे केला. मिस्टरांना डबा वगैरे गेले, ते गेले ऑफिसला. आणि त्याच्यानंतर परत भांडे घेऊन बसली. स्टीलचे काही छोटे छोटे डबे होते, वाट्या वगैरे सगळे, जेवढी भांडी होती तेवढे सगळे घासून घेतली. आणि आता म्हणजे अजून तिसऱ्या दिवशी म्हटलं आता उद्या जेवढे निघतील तेवढे घासून घेणार, कारण की एकसारखं आपण दिवसभर काम केलं ना तर थकून जातो. तुम्हाला 2-2:30 वाजून गेले होते तरी हे सगळे भांडे वगैरे घसत. आणि इथं ऊन पण नाही आहे व्यवस्थित, तिकडं बघा बाहेर किती ऊन आहे. आणि गॅलरीत म्हणजे दुपारी थोडंफार ऊन येतो, म्हटलं आता ऊन येईल म्हणून मी स्टॉप केलं. आणि बघा सगळं गॅलरी फुल भरलेली भांड्यांची. आज दुसऱ्या दिवशी एवढे भांडे मी घसून काढले.